गेल्या 8 वर्षांमध्ये ऊस शेतीचा अभ्यास केला तर खतांच्या दरात 72%, मजुरीच्या दरात 30%, तणनाशकांच्या किमतीत 78%, तर ऊस तोडणी वाहतुकीच्या दरात 50% वाढ झाली आहे. त्या तुलनेत ऊसाच्या दरात फक्त 12% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऊसातून उत्पादित झालेल्या साखरेला आणि इतर उपपदार्थांना चांगला दर मिळतोय. त्यामुळे गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसासाठी FRP अधिक 500 रुपये दर मिळावा अशी मागणी जय शिवराय शेतकरी संघटनेकडून करण्यात येतेय. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनातील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाले नाहीत तर 10 सप्टेंबरला तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. मागितलं पाहिजे मूळ मागणी अशा मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या हिताशी आम्ही आज आलेलो आहोत. संचालक मंडळानं सकारात्मक निर्णय घेतो असं बोललेले आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत जर यावर काही निर्णय नाही दिला तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहेत असा आम्ही इशारा दिलेला आहे. याशिवाय वारणा कारखान्याने गेले 15 वर्ष झाले शेतकऱ्यांचे व्याजाची बिले दिलेली नाहीत. ती व्याजाची बिले सुद्धा 10 ऑक्टोबरपर्यंत जमा करावीत, नाहीतर आम्ही कारखान्यासमोर सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा आम्ही जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने दिलेला आहे. यावेळी कारखान्याचे संचालक रवींद्र जाधव, शहाजी पाटील यांच्यासह जय शिवराय किसान संघटनेचे सदाशिव कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, गब्बर पाटील, नानासो इंगळे, शिवाजी आंबेकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.